मला असं वाटतं की दुबेंबद्दल साहेबांनी जे म्हटलंय ते दुबा दुबा के मारेंगे नाही, हां दुबे दुबे के मारेंगे असं ते आहे. आणि राज ठाकरेंना हिंदी शिकवण्या एवढं दुबेंचं हिंदी चांगलं नाही. खरं तर ह्या लोकांना आम्ही काय हेच कळत नाही. आमचा हिंदीला विरोध नाहीये, हिंदी सक्तीला आमचा विरोध आहे. बरोबर आहे. या दुबेपेक्षा उत्तम हिंदी सन्माननीय राजसाहेब बोलतात आणि ते अनेक वेळेला लोकांनी पाहिलेलं आहे की राज ठाकरे किती उत्तम प्रकारे हिंदी बोलतात. त्यामुळे कुठल्याही दुबेनी आम्हाला हिंदी शिकवली हे सांगायला जाऊ नका. पुन्हा सांगतो, जे काल राजसाहेब जे म्हणाले त्यावर आम्ही ठाम आहोत. दुबेंनी आता तोंड बंद करावं. खरं तर कशी यांना लोक निवडून देतात हाच आम्हाला पडलेला प्रश्न आहे. म्हणजे ज्याला नीट बोलता येत नाही, ज्याला नीट त्याचे विचार मांडता येत नाहीत, त्या माणसाला लोक निवडून देतात. काय त्या ग्रामीण भागातलं असेल आम्हाला कळत नाही बाबा. गेल्या काही दिवसापासून निशिकांत दिवस आहेत, मात्र त्या संदर्भात भाजपचे या मुख्यमंत्री त्यांनी काहीच वक्तव्य केलं नाही. काय वाटतं भांडणं लावण्यासाठी आता दुबे पुढे? मला वाटतं की भारतीय जनता पक्षाचं पूर्ण राजकारण ते मतांशी आहे. कारण दोन भागांमध्ये संपूर्ण महाराष्ट्राला डिवाइड करण्यासाठी आणि दुसरं परप्रांतीय बाहेरनं आलेली लोक, हे सगळं जे आहे ते परप्रांतीयांच्या मतावर त्यांचे जुळे आहेत, त्यातून ह्या सगळ्या गोष्टी करतात. खरं मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत, मराठी माणसाचे मुख्यमंत्री आहेत. मराठीचा अपमान झाल्याच्या नंतर या माणसाला बोलता येत नसेल तर महाराष्ट्राचं घे. मनोज तिवारींनी देखील आता वक्तव्य केलं की राज ठाकरेंच्या पोलिसाला शिक्षा मिळाली, असे अनेक आता कलाकार आमदार पुढे कुठले बोलतायत? कोण बोलले? मला वाटतं की महाराष्ट्रातला कोण बोलतोय का? मराठी कलाकार बोलतोय का? मराठी लेखक बोलतोय का? मराठी राजकीय नेता बोलतोय का? महाराष्ट्रात कोण बोलतोय का? प्रदेश मधला कोणीतरी काहीतरी बोलतोय, याला आम्ही उत्तर काय द्यावी? हे बघा, आम्ही जे बोलतोय ते महाराष्ट्रातल्या लोकांसाठी. बाहेरचा कोण कुत्रे बोलतोय आमचं जास्त लक्ष नाही. खरं उपाध्याय नावाच्या एका व्यक्तीनं याचिका दाखल केली राज ठाकरेंच्या विरोधात. काय वाटतं अशा प्रकारचे कुठेतरी वाद होऊ शकतो मराठी आणि त्यांचं म्हणणं की त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते राज्यामधून येणाऱ्या लोकांवर हिंसाचार करतात, भाषेच्या आधारावर राजकारण करतात. मी मागच्या अनेक दिवस ज्या वेळेला हा हिंदी आणि मराठी वाद मीरा रोडला चालू झाला तेव्हापासून मी म्हणतोय की या महाराष्ट्राची सोडा मुंबई संख्या ही खोटी आहे. लोकसंख्या 14, बरोबर आहे. या घटना किती घडल्या? तो 4, 5, 6 ह्याच्यावरती घटना या घडलेल्या नाही आहेत. महाराष्ट्रात 11 कोटी लोक मराठी आहेत. उरलेली 3 कोटी लोक तर बाहेर आले. या 3 कोटी लोकांमध्ये 4 लोकांवर हात उचलल्याच्या नंतर तुम्ही विचारण करताय. तो गुजरातमध्ये त्या दिवशी 20,000 बिहारी लोकांनी पलायन केलं, त्याच्या बाबतीत का नाही तुम्ही लोक बोलतात? तुम्ही नेहमी महाराष्ट्राला आणि त्याला का टार्गेट करताय? याचं कारण आहे इथले राजकीय नेते जे आहेत ना ते लाचट आहेत आणि त्यातून या सगळ्या गोष्टी. गुजरातमध्ये खपवून घेत नाहीत, गुजरातमध्ये ज्या बातम्या पण होऊन देत नाहीत, पण आमचे राजकीय नेते यांना चालतात आणि त्यातनं यांच्या हिमती वाढतात. मला वाटतं याच्या पुढे महाराष्ट्राच्या बाबतीत बोलू नका. आणि जर बोलायला एवढीच हिंमत आहे तर त्याने मुंबईमध्ये येऊन बोलावं, दाखवतो त्या महाराष्ट्रातला मराठी उठल्यावर कसा वागतो ते. लोकांना ते शाळाच देखील मदरसा बंद केला आणि दुसरीकडे सामामध्ये मला माझं मत आहे की नितेश राणेंनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने द्यावेत. त्यांनी आम्हाला सत्तेचा ताबा द्यावा. नाही मदरसे नाव बदलू आम्ही आमचं. तुम्ही काय करायचं आहे? ओरबडायला का? काल परवा झालेले हे मदरसे बंद करा. पहिल्या महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये मराठी नीट शिकवा, शाळा नीट चालवा, त्याच्यानंतर आम्हाला मदरसे बंद करायला सांगा. मुंबई महाराष्ट्र तोडण्याचा घाट वल्लभभाई पटेलचं देखील उदाहरण दिलं होतं नाटकांनी. त्यानंतर मराठी भाषिक लोकांचा मी तुम्हाला परत सांगतो, तिथे 50च्या वरती जवळपास नगरसेवक मराठी आहेत. तिथे एक वातावरण तयार केलं की इथे मराठी माणसं फार कमी आहेत. तसं जर 105 पैकी जर 50 नगरसेवक मराठी असतील तर मराठीचा टक्का असणारच आहे ना तिथे. सो हे जे वातावरण केलं गेलेलं आहे तो चुकीचं आहे. तिथे मराठीचा टक्का आहे, भीती आहे. कारण असलेल्या मीरा भाईंदर झाला, वसई विरार झालं, पालघर झालं, या पट्ट्यामध्ये बाहेरून संख्या ही वाढत चाललेली आहे. तिथे आजूबाजूला जागा विकत घेणाऱ्यांची संख्या वाढत चाललेली आहे. तुम्ही जर
तर गुजरातला येणारे 2 मोठे एक्सप्रेस हायवे पालघर टू मुंबई असे आता नवीन 2 एक्सप्रेस हायवे बनवण्यात आले. त्याची गरज नव्हती. एवढी गुजरातला जात नाही रोज. तरी सुद्धा जर 2 एक्सप्रेस हायवे आले, आजूबाजूच्या जागा गुजराती लोक विकत घ्यायला लागली, याच्यावरनं तुम्ही समजून की काय चालू आहे. हिंदी सक्तीवरनं सरकार पुन्हा काहीतरी वेगवेगळे पावलं उचलतं. त्यामुळे पाहायला गेलं येणाऱ्या वेळात संजय राऊतांनी देखील म्हटलं की हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे आणि उद्धव ठाकरे पक्ष ठाकरे गट जो आहे एकच आहे. जोपर्यंत मुंबईमध्ये राज ठाकरे बसलेले आहेत तोपर्यंत ह्यांचा बाप आमच्यावर हिंदी सक्ती करू शकणार नाही, हे खात्रीने सांगतो. बाकी काय करायचे ते करू दे. अरे काय करतो आता, जाऊ का मी? ठाणे भूषण पत्रकार.